तो गाईज वेलकम टू अ ब्लॉग संजू युअर. तर आता मी आलोय पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये मी आता कृषी प्रदर्शन बघायला जाणार आहोत. इथं बघू शकता आणि इथे हे गेट नंबर 3 आहे आणि आपल्याला कंपनीकडनं पण एक इन्व्हिटेशन पण आहे आणि पास पण आहे आपल्याकडे. पण आता मी तुम्हाला आत घेऊन जातो आणि काय आहे ते दाखवतो. तर मी आता गेटच्या आत आलेलो आहे आणि ते परत एक पुढे गेट बसणार आपल्याला. तर बघू आता कसं काय आहे इथे. म्हणजे कृषी प्रदर्शन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभराचे इथे किसान संघटना एकत्र येतात, कंपनीज एकत्र येतात, सगळे शेतकरी इथे भेटतात, नवीन नवीन आयटम्स वगैरे पण भेटतात. तर तेच बघायचं आपल्याला काय काय डेव्हलपमेंट झाले ॲग्रिकल्चरमध्ये, काय काय प्रोडक्ट्स नवीन आले आहेत. तर आपण जाऊ आता. हे बघू शकता काय तेवढं तुम्हाला क्लिअर इथनं दिसणार नाही, पण आता पुढे बघतो. चला ट्यून. तर आपली एंट्री झालेली आहे आणि आपल्याला कार्ड पण मिळालंय. मग आता आपण पुढे जाऊ, बघू कसं काय आहे ते. चल. फोटो एकदम हो. तर माझी आता एंट्री इथे आत झालेली आहे पुढे. इथे बघू शकता ॲग्री इनपुट हे फर्स्ट सेंटर आहे. आता इथे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. बघायला गेलं तर इथे काय विषय आहे म्हणजे वाटतं फर्टिलायझर वगैरे असू शकतात, पण तेच तुम्हाला आता दाखवण्याचं काम मी इथे करतो. तर इकडे पूर्ण जे ॲग्रोची जी पुस्तकं आहेत, इन्फॉर्मेशन्स ते इकडे आहेत. आणि बघायला गेलं तर इथे डिलिव्हरी सोल्युशन्समध्ये इथे बघू शकतो काय काय आहे. हे रिच अँड साईन आहे. तर हे टिश्यू कल्चरमध्ये काम करतात. म्हणजे प्लांटच्या प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यात हे एनरिच करून देतात त्यांना. आता आपण पुढे बघू काय काय आहे. इथे पालवी ॲग्रोटेक मध्ये आहे आणि इथं बघू इथे काय काय प्रोडक्ट्स आहेत. तर इथे बघू शकता हे प्रोडक्ट्स इथे यांचे अवेलेबल आहेत. तर आपण बघू शकतो हे प्रोडक्ट आहेत आणि यांचं डिस्क्रिप्शन देतील. नमस्कार. पालवी ॲग्रिकोच्या स्टॉलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तर पालवी ॲग्रिको जे आहे तर ते हार्डवेअरचं मटेरियल प्लस जे काही आपले क्रॉप प्रोटेक्शन, क्रॉप न्यूट्रिशन, शेतीविषयक सल्ला जो आहे तर तो पूर्ण पालवी ॲग्रिकोचे जे काही अधिकारी आहेत तर ते आपल्याला देत असतात. इथं स्टॉलमध्ये बघू शकता की आपल्याकडे हार्डवेअरमध्ये चांगल्या क्वालिटीची जी कुऱ्हाड आहे तर त्या कुऱ्हाड आपली आहे ही 8 इंचची कुऱ्हाड आहे. ही विदाऊट हँडल आणि विथ हँडल अशा दोन्ही पण क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. ही जी कुऱ्हाड आहे 8 इंची विदाऊट हँडल आहे, हिला हँडल पण आहे. तर त्याचं जे मटेरियल आहे ते पण तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध होईल. त्यानंतर ही जी कुऱ्हाड आहे तर ही 6 इंच मध्ये येते छोटी कुऱ्हाड, जी पालवी ॲग्रिकोच्या ब्रँडने येईल. त्याच्यानंतर इथं बाकीचा मटेरियल बघू शकता की दात्री विळा जो आहे तर तो पण इंच मध्ये आहे. 7 इंच, 5 इंच, त्याच्यानंतर 8 इंच अशा इंच मध्ये विळा आहे. तर ही अशा कंपनी कुठे आहे? ही कंपनी जी आहे तर ते कितला त्याची किंमत तुम्हाला ऑनलाईन कळेल. नाव नंबर देऊन द्या. सर मी काय विचारतोय, हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कुठे आहे? हे जे आहे मॅन्युफॅक्चरिंग हे कोल्हापूरला आहे. हेड ऑफिस जे आहे तर ते पुण्यामध्ये आहे कल्याणी नगर ऑफिसला. तर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. शेतीविषयक जे काही इनपुट्स आहे किंवा शेतीविषयक मार्गदर्शन आणि शेतीविषयक लागणारं जे काही साहित्य आहे तर ते पालवी ॲग्रिकोमध्ये शेतकऱ्यांना घरपोच मिळते. धन्यवाद. तर आपण इथे कृषी प्रदर्शनला आलो आहोत, पण सगळ्या म्हणजे जे आपण म्हणतो ब्रांचेसचे फक्त 2-2, 3-3 स्टॉलच आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कसा व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. आणि विषय असा आहे, मी आता जे व्हिडिओ करतोय त्याच्यात ना परफेक्टली जे ब्रँड ज्यांचा बॅकग्राऊंड या फील्डमध्ये आहे आणि प्लस 3-4 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांनाच घेतो आहे. अजून इथे आहेत तरी बघायला गेलं तर एका ह्याच्यात 5-6 स्टॉल्स आहेत. बघू शकतो खूप चांगल्या प्रकारे इथे आपल्याला चान्स मिळतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की इथे या इकडचा. तर मित्रांनो आता मी एका स्टॉलवर आलेलो. तिथे आपण बघू शकता की एक रॉ मटेरियल आहे ते ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलं गेलेलं आहे. बघू शकता आपण हे जे आहे हे एक फंगल प्लांट आहे ते सीमध्ये उगवलं जातं. आणि ह्याच प्लांटचं म्हणजे एवढं चांगलं आहे की ह्याला काय जास्त एफर्ट्स घेतले जात नाही. सीवर ते पूर्ण काम केलं जातं आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे जे फर्टिलायझर्स आहेत हे त्याच्यापासून बनवलं आहे. तर जस्ट आता बघतोय तर गर्दी इथे सुरू झाली आहे बऱ्यापैकी. स्टॉल्स मी फिरतोय आणि जे जे मला ना IMP वाटतात की जे माझ्या सिंधुदुर्गात यूज होतील, हा स्पेसिफिकली असा व्हिडिओ आहे की माझ्या भागातील माणसांसाठी केलेला आहे.
तिथे काय काय नीड्स आहेत ते बघून. या, आता इथे गर्दी चालू आहे. ठीक, जास्त म्हणजे वेळ काढतोय कशाला, एका स्टॉल बघतोय मी, तर लोकांचे सेम बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे त्यांचा जो बेस आहे तो सेम आहे. म्हणून मग मी जास्त कव्हर करत नाही, तर बघू आता मी 1-2 कव्हर करून पुढे जाईल. इथेच आपल्याला एक कंपनी मिळालेली आहे, त्याचं नाव आहे मॅक्स. तर आपण त्यांचं जे इथे एम्प्लॉईज आहेत किंवा ते जे इकडचं फाउंडिंग ज्यांचं शॉप आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सो सर, तुमचा काय प्रोडक्ट आहे? नमस्कार सर. आमची कंपनीचं मॅक्स कंपनी आहे, इंडो डॅनिश कंपनी आहे. आम्ही बायोचे प्रोड्यूस करतो. हाय कार्बन आहे त्याच्यामध्ये, 87% ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही तो इनरिच केलेला आहे. त्याच्यापासून एक आम्ही भूमिजा नावाचं एक कंपोस्ट तयार केलेलं आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर ते तुम्ही सर्व पिकासाठी त्याचे ॲप्लिकेशन करू शकता. त्याचा एकरी डोस साधारणतः 1 टनाचा डोस आहे त्याचा. तुमचा हा प्रोडक्ट ऑनलाईन अवेलेबल आहे का? ऑनलाईन अवेलेबल नाही प्रोडक्ट. हां. आम्ही डायरेक्ट दुकानदार B2B करता. हो. डीलर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना पण काही प्रोडक्ट देतो. तुमचा प्रोडक्ट दाखवू शकता का एक? तो प्रोडक्ट दाखवू शकतो. हा प्रोडक्ट आहे आमचा. हे सॅम्पल आहे आमचं भूमिचारचं नावाने. तर याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, एका शॉर्टकटमध्ये सांगू शकता तुम्ही? हो, जे का याच्यामध्ये इन्ग्रेडियंट जे आहेत का, याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे 5% आहे. बाकी NPKचे बॅक्टेरिया आहेत, मायक्रोबियल कंसोर्शिया आहे आणि बॅक्टेरियाचं याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. तर याचं किती ग्रॅम आणि किती कॉस्टिंग आहे याची? याचे साधारणतः एकरी डोस आहे, 1 टनचा डोस आहे एकरी. एक तुम्हाला 9 ते 10 हजार रुपये पर टन लागतं कॉस्टिंग त्याची एकरी. आणि तुम्ही सर्व पिकासाठी वापरू शकता. भाजीपाला असेल, परत ऊस असेल. तर इथे आपण बघू शकतो जे हे प्रोडक्ट्स आहेत आणि हे यांचं भूमिचार्ज नावाचे सगळे पॅम्पलेट्स आणि इथं जे प्लांट्स आहेत त्यांचं त्यांनी एक. तर आपल्या इथे आता सेक्शन 1 झालेलं आहे. आता सेक्शन 2ला आपण आता जाणार आहोत. सेक्शन 2ला काय काय आहे ते आपण तिथं बघू जाऊन. इथे तरी आता लिहिलं आहेत स्मार्ट म्हणून. आता जर स्मार्ट काय आहे बघूया. ठीक आहे, इथं स्मार्ट ॲग्रो म्हणून आहे. बघतो इथे काय आहे ते, काय तुम्हाला तसंच फॉलो. सेकंड सेक्शनमध्ये आलेलो खरं, पण काय इथं काय दिसत नाही. फर्स्ट सेक्शनला आहे तेच इथे आहे. फक्त इकडे जे सीड्स आहेत, व्हेजिटेबल सीड्स असो किंवा जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, जे ते चेंजेस आहेत ते इथे बघू शकतो. त्यांना हाय रेजिस्ट ऑफ डिसीजेस किंवा वॉटर हे फक्त त्याला केलेलं आहे. तरी पण मी बघतो 1-2 स्टॉल्स आहेत तिथे जे प्रॉपर एक्सप्लेन करू शकतील तर त्यांचा प्रोडक्ट ते मांडू शकतील, असे मी त्याचे तुम्हाला पुढे काय म्हणतात त्याचे डिटेल्स पण देतो. सेक्शनमध्ये हे सगळे कंपनीज आहेत. हे सगळे कंपनीज व्हेजिटेबल्सवर ॲक्ट करतात, त्यांच्या सीड्सवर मर्जिंग करतात. दुसरा सेक्शन बघायला गेलो तर सगळे ते सीड्सवरच काम करतात. कोणाचं असं युनिक असं काय नाही आहे. जो मी पहिल्या काउंटरमध्ये गेलो ते दुसऱ्या काउंटरमध्येच आणि तेच पुढे होत आहे. बघायला गेलं तर सगळं सेमच आहे. म्हणून मी इथे काय जास्त कव्हर करत नाही. बघत होतो 1-2 कव्हर करायला. मला तेवढं इंटरेस्ट वाटला नाही. ज्या शेतकऱ्यांना वाटेल इंटरेस्ट त्यांनी इथे येऊ शकता. पण असं काय असं लॉजिकल मला वे म्हणजे आता बघा जे सगळे आहेत ते ऑर्गॅनिक करायला बघतात. खरं सांगायला पाहिजे शेती ऑर्गॅनिक असायला पाहिजे. केमिकल जेवढं कमी होईल तेवढंच ते आरोग्याला चांगलं आहे. पण हे सगळे केमिकल्सला रिलेटेड आहेत, त्याच्यावरच ते सगळं काम चालू आहे. म्हणून थोडंसं मी ते पार्टी होतो, एक स्टेप बॅक होतो. ठीक आहे. आणि आता हे बघा इथे बघत होतो एक ना आउट ऑफ द पूर्ण कॅम्प इथे असं टायरांचं वगैरे सेट लागलेला आहे. BKT टायर्स. आणि तिथेच बघायला गेलात तर पुढे ट्रॅक्टर्स आहेत. इथं दिसत नसतील, अजून लॉन्च झाले नाहीत. मग एक काम करतो नंतर येतो, लॉन्च जेव्हा होतील तेव्हा. तोपर्यंत आता पुढचे काय काय सेगमेंट्स आहेत. तर आता तो सेगमेंट जो बाहेर लॉन्च होणार होता ट्रॅक्टरचा, पण इथे पण आता बघतो हा सेगमेंटमध्ये सगळे ट्रॅक्टर आहेत, सगळे विविध कामाचे. काय भारी 40-40 टनाचे इथे आहेत बघितले तर बघू शकता. आणि याचे वाटतं ना सेपरेट पार्ट्स असतात, ते पण अवेलेबल आहेत, हे आपण बघू शकता.
हां, अशी मशीन नसते आपल्या क्रशरला पण अशी वापरली जातात. पण हे वाटतं एक आपलं ऑनियन ग्रेडिंग किंवा जे व्हेजिटेबल्स ग्रेडिंग आहेत त्याची मशिनरी असतील. तिथे वर मुलं बसली आहेत, हां दाखवत आहेत. ठीक आहे, मजा करतात. तर आत्ता आपण आलो आहोत लान्सर कंपनीमध्ये. ते आपल्याला त्यांच्या प्रोडक्टचा ना रिव्ह्यू देतील किंवा सांगतील काय काय आहे तो. सर नमस्कार, मी लान्सर कंपनीचा प्रतिनिधी. किसान एक्झिबिशनमधून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. तर आमच्या कंपनीने, लान्सर कंपनीने केंचवा इथं प्रमोट केला आहे. केंचवाचा फायदा असा आहे, जमिनीमध्ये जे हार्ड पेस्ट असतो तो जमिनीचा हार्ड पेस्ट तोडण्यासाठी हा काम करतो. आणि जमिनीमध्ये 22 इंच चालतो. याला 60 HP 55 HP प्लस ट्रॅक्टर चालतो. आणि ज्या लोकांकडे 55 HP ट्रॅक्टर नसेल तर त्या लोकांसाठी आम्ही इकडे या बाजूला 45 HP साठी एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलंय. हा 45 HP साठी चालतो. त्याच्यामध्ये 7 दातामध्ये पण मिळेल, 5 दातामध्ये पण मिळेल. हा 15 इंच जमिनीमध्ये डीप देतो. आणि जिथं आपण नांगर वापरतो त्या ठिकाणी नांगर वापरण्याची आज आपल्याला गरज लागणार. आणि त्यांना त्याचबरोबर आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे रोटावेटर जे आहे ते पण तुम्हाला मी इथं दाखवतो. हा आमचा LT मॉडेल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 6 mm गाडीची प्लेट इथं वापरली गेली. त्याचा टीपेल खूप हेवी दिलाय आम्ही. हेलिकल ब्लेड सिस्टम दिलाय. 14 mm ची फ्लॅंज दिली खालच्या बाजूला. साईडच्या बाजूला इथं नवीन सिस्टम आम्ही दिलाय. इथे आम्ही गिअरबॉक्स जो आहे तो हेवी गिअरबॉक्स दिलाय. आणि 42 दाताचा गिअर दिल्यामुळे ब्लेड आणि प्लेट मधलं अंतर याचं वाढलंय. त्यामुळे काय हा रोटावेटर जाम होत नाही. तर अशा पद्धतीचं जर बघितलं सर आता आपण बघू शकतो याची प्राइसिंग काय होणार. हा तुम्हाला 1,19,000 पर्यंत मिळेल. बरोबर. आणि याच्यावर काही रिलेटेड सबसिडीज असतात फार्मर्सला. हा सबसिडीसाठी पात्र आहे. त्यासाठी लागणारे तुमचे टेस्टिंग रिपोर्ट वगैरे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. बरोबर. आणि त्या जी आपण मगाशी मशीन बघितली हो, त्याची प्राइस काय जाईल. तो पण 1,15,000 पर्यंत मिनी जो केंचवा आहे 1,15,000 पर्यंत जाईल. आणि 1,40,000 पर्यंत तो मोठा केंचवा आहे तो जाईल. आणि सर कंपनीची वॉरंटी किंवा गॅरंटी आहे का. हो, वॉरंटी गॅरंटी आहे. कंपनीची 1 इयर गॅरंटी तुम्हाला कंपनी देईल. वॉरंटी गॅरंटी दोन्ही पण आहे. टेबल गॅरंटी आम्ही देतो. आणि मुळातच आम्ही व्हर्जिन मटेरियल पासून सगळे मटेरियल बनवतो. त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम जवळपास येत नाही लान्सरमध्ये. मिनी रोटावेटर जो आहे आज आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये मिनी ट्रॅक्टर खूप वाढलेत. म्हणजे त्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये पाहिजे होतं. तर आम्ही L आणि C चं कॉम्बिनेशन ब्लेड असलेलं हे जे ब्लेड आहे L आणि C चं कॉम्बिनेशन. बरोबर. हे पूर्ण L नाहीये आणि पूर्ण C पण नाही. हे L आणि C चं कॉम्बिनेशन असल्यामुळे रोटर जमिनीमध्ये जाम होत नाही. ही त्याच्यात सगळ्यात मोठी खासियत आहे. हा 27 HP ला चालेल. याच्यापासून आणखी 3 असा ब्लेडनी कमी असणारा जो आहे तो 24 HP ला चालेल. आणि 33 HP साठी यापेक्षा मोठा 5.5 फुटाचा रोटावेटर माझ्याकडे आहे. म्हणजे याच्यामध्ये माझ्याकडे जवळपास 4 व्हरायटी आहे. बरोबर. मिनी मध्ये त्याच्यामध्ये. हो. ओके सर. अशाच पद्धतीने माझ्याकडे मल्चर आहे, मिनी मल्चर आहे, मोठा मल्चर आहे. आणि नवीन एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं आम्ही. नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. त्याला रोटोकल्टर हे सबसिडीसाठी पात्र आहे. हा पहिल्यांदाच आपण इथं किसान मध्ये हे केलाय, प्रमोट केलाय. ओके सर. तर अशा पद्धतीचे बरेच प्रोडक्ट आहे. बरेच सर्व रेंज या ठिकाणी आणणं शक्य नाही कंपनीला. बघू शकता की प्रॉपर प्रकारे यांनी सर्व यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. आणि तुम्ही पुण्याच्या जवळ असाल किंवा महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर किसान एक्झिबिशन पुण्यामध्ये मुळशीमध्ये हे सगळं तुम्हाला अवेलेबल होणार आहे बघण्यासाठी किंवा वापरूनही दाखवू शकतात. पण याचे तुमचे काहीतरी युट्यूब चॅनल असेल. युट्यूब चॅनलला आहे, फेसबुकला आहे, इन्स्टाला आहे, सर्व ठिकाणी आहे. याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. थँक्यू. तर आपण आता लॅन्सरचं काम बघितलं आहे. त्यांचे जे टूल्स आहेत ते ट्रॅक्टरला लागतात ते आपण सगळे बघितलेलं आहे. तर आता आपलं पुढे एक सेगमेंट आहे तिथे बघू
आणि इकडे पंपाचं जे लास्ट आहे, जे मी त्या फील्डमध्ये काम करतो, वॉटर पंप्स आणि प्लंबिंग सेक्टर किंवा जे बिल्डिंग प्लंबिंग मटेरियल त्याच्यामध्ये मी तिथे काम करतो. ते लास्टलाच आहे, मग तिथे काय बघायचं. आणि तिथनं तर ह्यांनी काय काय एक्झिबिशन इथे केलेलं आहे. इथे बघू शकता आपण माती मूल्य, तर हे एक्सप्लेन करतायत मातींबद्दल आणि भरपूर काय काय इकडे. इथे तुम्हाला दिसत असेल तर जे हनी बीज कोम्स असतात त्याच्याबद्दल पण इथे प्रोजेक्ट मांडलेला आहे. मला दाखवतो इकडनं. तर हा प्रोजेक्ट इथे मला केलेला आहे, आपण बघितला आहे. तर इथे काय आहे, सह्याद्री फार्म्स शेती, इथे सह्याद्री फार्म्स आणि इथे काय लिहिलेलं आहे ते आपण बघू. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजिकल हेल्थ, तर त्याच्याबद्दल इकडे आहे. मी काय आहे हे ना मानसिक आरोग्यावरची पुस्तक आहे. ओके. IPH नावाची एक संस्था आहे, तर ती मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते. तर हे डॉक्टर कुलकर्णींची पुस्तकं आहेत. याच्यात काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? इन्फॉर्मेशन हां, म्हणजे कशाबद्दल? आपले विचार व्यवस्थित कसे ठेवावे, विवेक कसे ठेवावे. परिस्थिती आपल्या हातात नसते. पाऊस, तुम्ही शेतकरी आहात का? नाही, मी बिझनेसमॅन आहे. माझ्या पाऊस पडणं, वातावरण हे आपल्या हातातलं नाही. मग त्याच्यावर डील कसं करावं ते याच्याबद्दल. त्याच्यामधला आपला दृष्टिकोन कसा बदलता येईल हे सगळं मानसिक ओके. आणि मुख्य म्हणजे काय आहे, शेतकरी आत्महत्या ज्या काही होतात तर त्याच्यावरती आतापर्यंत कोणी काम केलं नव्हतं. पण बरोबर. त्याचं नातं काय झालं, तर इथे बघू शकतात की जो शेतकऱ्यांवर जो मानसिक दबाव म्हटला जातो तो असल्यावर त्याच्यावर बाहेर कसं पडावं, त्याच्यावर दूर कसं व्हावं, तर ते याच्यासाठी इथे दिलेलं आहे. तर तुम्ही यांची इकडची पुस्तकं आहेत ती घेऊ शकता. आणि त्या मानसिक आरोग्यावर काम करते. आता ती एक गाणं सादर करत आहे. बघा इथे आता काय प्लीज सगळ्यांनी इथे लक्ष साईडचा द्या. जो व्हॉइस आहे तो भरपूर असल्या, तर तो तिसरा चौथा जो आपला सेगमेंट आहे तो आहे प्लॅस्टिक कल्चर अँड प्रोटेक्टिव्ह कल्चरिटी सॉरी. तर त्याच्याबद्दल आता आपण बघू. तर आपण त्याच्याबद्दल बघू शकतो. इथे आता आहेत आज स्टॉल्स, तर ते मी स्टॉल्स बघणार आहे. तिथे काय काय आहे ते बघणार आहे. बघू काय काय आहे. तुम्ही आता बघू शकता. स्टॉल्सचं जे एक्झिबिशन आहे ते प्रॉपर इथे झालेलं आहे, म्हणजे कुठे तुम्हाला कंटाळा असा येणार नाही. पण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत जातो काय काय आहेत. 1-2च घेणार आहे, जास्त घेणार नाही. व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि जे इन्फॉर्मेटिव्ह नाही ते तुम्हाला याच्यात ॲडअप होत नाही. मी जसं आत घुसलो तर मला हे पॅम्पलेट आलं आहे. तर हे बनवतात, ताडपत्री बनवतात मेन म्हणजे जे वॉटर रेजिस्टंट असतील असे. तुम्ही बघू शकता ते त्यांचे, म्हणजे हा प्रोडक्ट मला खूप आवडला. म्हणजे एम्प्लॉय फ्री नव्हते, नाहीतर मी त्यांच्याकडनं रिव्ह्यू पण घेतला असता. तसं आता बघूया बाकीचे काय काय आहेत ते. फायनली जो माझा सेगमेंट आहे तो म्हणजे वॉटर पंप्स, तिथे मी आलेलो आहोत आणि इथे बघू शकता पंप्स, किर्लोस्कर ब्रदर्स, सगळे कंपनीचे इथे पंप्स लावलेले आहेत. पहिले ज्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे वर्सिल पंप्स, तिथे मी जाईन आणि तिकडनं मग बाकीच्यांना कव्हर करेन. तर गाईज ह्या कंपनीचं आम्ही आता काम करतो. तर हे बघायला गेलो तर त्यांनी पण आपल्याला इन्व्हाइट केलेलं. तर तुम्हाला सगळे पंपचे व्हरायटी दिसेल. हे असतात आपले सेंट्रिफ्युगल पंप, मोनोब्लॉक, त्याच्यानंतर प्रेशर पंप आणि ते बोरवेलचे. आणि फाल्कनचं काम खूप मोठं आहे. बघायला गेलं तर ही पूर्ण मॅनेजमेंट टीम आहे त्यांची. त्यांच्याकडे झालं. हा तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय फाल्कनची. आणि जे हे पंप आहेत हा वाटतं 5 HP पंप असणार. हा पण आहे तो जिथे नदीचं वगैरे पाणी काढलं जातं जरा खूप आणि शेतीला वापरला जातं तिथे हा पंप लागतो. आता बघू पुढे कोणाकडे कसं काय जायचं ते. इथे बघू शकता लुबी म्हणून कंपनी आहे. ती पण वन ऑफ द बेस्ट कंपनी असं म्हणतो मी. कशाला तुम्हाला दाखवतो. ह्याचं आम्ही काम करायचो, आताही काम करतो. पण वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट्स
ते लुबीचे म्हणतो कधी पण. ते पंपाची क्वालिटी बघू आणि फक्त डिझाईन बघायचा. एकदम पॉवरफुल वाटतो हा. कमीत कमी 15 ते 20 HP चा पंप असेल आणि ह्या ते लुबीचं पूर्ण ऑफिस आहे. हे सगळे पंप्स आहेत लुबीमध्ये आणि यांचं सेटअपही खूप चांगलं आहे. डीलर असल्यामुळे मी स्वतः सांगतो लुबी म्हणा, वर्सिल म्हणा किंवा फाल्कन म्हणा, खूप चांगले पंप आहेत. रेटलाही खूप चांगले आहेत. म्हणजे लोकल माणसाला एकदम असं चांगलं असेल असे पंप आहेत. तर ज्या कंपनीने मला इन्व्हाइट केलेलं ते म्हणजे आणि वर्सिलचं सगळं ब्रँडिंग लावलेलं आहे इकडे. आणि काहीतरी वर्सिल बद्दल सांगतो. तर हे वर्सिलचे सगळे बोरवेल पंप्स आहेत तिथे. तिथे आहेत आपले, मला जवळ करून दाखवतो. हा वरचा दिसतो तो 10 HP पंप आहे. हा सेंट्रिफ्युगल पंप आहे. ते सगळे मोनोब्लॉक आहेत आणि तिकडे पण आहेत ते सगळे उभं पंप. आणि एक इथे डेमो पण दिलेला आहे. तो डेमो पण तुम्हाला दाखवतो. डेमो दाखवायचा आधी हे सगळं हा बूस्टर पंप म्हणतात त्याला. हे सगळे बूस्टर पंप आहेत. हे तुम्हाला दाखवते तसे. हे पॅनल आहेत ते पण पूर्ण दिसतील. आणि हा आहे तुमचा हाफ HP पंप. हाफ HP पंपाचा पॉवर बघा. तो खूप चांगली कंपनी आहे ही बघायला गेली तर. फक्त थोडीशी आपलं काय म्हणतात ब्रँडिंग थोडी म्हणजे नावाजलेली कमी असली तरी क्वालिटीमध्ये एक नंबर आहे. तर आता इथेच मी माझा ब्लॉग संपवतोय. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.